नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय हाताळले जातात ते आपल्यापर्यंत पोचतील. नाशिकच्या TCS कंपनीतील कर्मचारी असलेली निदा खान अखेर पकडली गेली. या कंपनीतील हिंदू मुलींना धर्मांतरित करून त्यांना मुस्लिम करण्याची योजना काही लोकांनी आखली होती आणि त्यात निदा खानचाही मोठा सहभाग होता असा आरोप आहे. त्यातील पुरुष आरोपींना आधीच पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे. एका कंपनीत काही मुस्लिम तरुण आणि त्यांना साथ देणारी निदा खान एका कारस्थानाच्या अंतर्गत हिंदू मुलींना लक्ष्य करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. त्यांना हळूहळू मुस्लिम धर्मात आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत होते. त्या तरुणींनी पुढे जाऊन तक्रारी दिल्या आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी TCS कंपनीत वेगवेगळ्या वेशात वावरत या प्रकरणाचा छडा लावला. अशा या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर निदा खान मात्र आश्चर्यकारकरित्या फरार होती. ती गर्भवती असल्याचंही सांगितलं जात होतं. तसं प्रमाणपत्र तिला मिळालं होतं. गर्भवती असतानाही ती महाराष्ट्रातील पोलिसांना सतत गुंगारा देत 43 दिवस अटकेपासून लांब राहील. त्या दरम्यान तिने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आणि अखेर तिला अटक केलेली आहे. ती संभाजीनगरात ज्या घरात सापडली त्यात तिच्यासोबत तिची आई, वडील, मावशी, भाऊ असे सगळेच होते. ती अटक करतानाही नाशिक पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला सापळा रचून अटक केल्याचं म्हटलं जातं. यामागील नेमकं कारण काय? ती सापडणं एवढं कठीण का बनलं होतं? हे प्रश्न आहेतच. कदाचित ती अटक होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जात असावी. मालेगाव, मुंब्रा, भिवंडी अशी तिची लपण्याची ठिकाणं होती असंही बोललं जाते. तिच्यासोबत तिचे सगळे नातेवाईकही आहेत, पण त्यांनीही ती कुठे आहे याविषयी माहिती कुणालाही दिली नाही. याचा अर्थ त्यांचा या प्रकरणाशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे. ती ज्या घरात लपली होती त्या घरातून एक व्यक्ती सोडली तर कुणीही बाहेर पडत नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. केवळ दूध आणण्यासाठी तिचे वडील बाहेर पडत असत. हे घरही ग्रामीण भागात आतमध्ये असल्यामुळे ती तिथे आहे असा संशय कुणाला येऊ नये असा प्रयत्न होता. या प्रकरणी काही वार्ताहरांनी त्या घराच्या जागी जाऊन माहिती दिलेली आहे. एकूणच या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता निदा खानला लपवण्याचा, तिला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता हे स्पष्ट आहे. आता निदा खानला अटक झाल्यानंतर या सगळ्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या मुळाशी जाणं शक्य होणार आहे. तिच्याकडून सगळी माहिती गोळा केली जाईल. या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं जेव्हा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधील MIM पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कारण याच मतीन पटेल यांच्या घरामध्ये या निदा खानला दडवून ठेवण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेला आहे. यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आरोप केला की यात MIM पक्षाचा सहभाग आहे. या पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांचाही निदा खानशी संबंध आहे. निदा खान नाशिकची, पण संभाजीनगरात कशी काय सापडली असा शिरसाट यांचा सवाल आहे आणि तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ती ज्या भागात सापडली तो नारेगाव नावाचा भाग हा संभाजीनगरातील ड्रग्सचं केंद्र असल्याचंही शिरसाट यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागते. निदा खानची आता चौकशी होईल आणि तिची या धर्मांतरणाच्या रॅकेटमध्ये कोणती भूमिका होती हे स्पष्ट होईल. पण यात MIM या पक्षाचा सहभाग आहे या आरोपात मात्र तथ्य वाटतं. कारण या पक्षाच्या नगरसेवकावरच या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याने आपल्या घरातच तिला लपवून ठेवलेलं होतं. मार्च महिन्यापासून निदा खान ही फरार होती, पण या सगळ्या काळात ती कुठे होती हे स्पष्ट झालेलं नव्हतं. आता 5 दिवसांपूर्वीच ती संभाजीनगरात आल्याचं सांगितलं जाते. मग त्याआधी ती कुठे होती, कुणाकडे होती? तिच्या घरच्यांनी तिच्याविषयी कोणतीही माहिती का दिली नाही? ती 5 दिवसांपूर्वी संभाजीनगरात आली आणि थेट मतीन पटेलच्या घरात राहू लागली. याचा अर्थ त्याच्याशी तिचा आधीपासून संपर्क असला पाहिजे. या प्रकरणात MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचंही नाव शिरसाट यांनी घेतलेलं आहे. जलील यांनी मागे एका भाषणात म्हटलं होतं की आपण सदर निदा खानची, तिच्या नातेवाईकांची भेट घेतलेली आहे आणि तिच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मी तिच्या पाठीशी पहाडासारखा उभा राहीन तिचा भाऊ म्हणून,
अशी गर्जना इम्तियाज जलील यांनी केली होती। एक बड़ी आईटी कंपनी आप लोग सोशल मीडिया के ऊपर देख रहे होंगे, हमारी बहन निदा खान जो इस कंपनी के अंदर एक टेलीकॉलर बोल के काम करती थी, लेकिन उसको इस तरीके से मीडिया के जरिए ऐसा उसको रूप दिया जा रहा है कि मानो हिंदुस्तान की सबसे बड़ी दहशतगर्द वो है। उस बच्ची को, उसकी वालदा को, उसकी खाला को मैं मिला और मैंने उनसे एक बात कही, सारे के सारे तुम्हारे खिलाफ हो सकते हैं और है तुम्हारे खिलाफ, लेकिन आधी रात को तुम आवाज देना, तुम्हारा ये भाई, तुम्हारा ये बेटा तुम्हारे लिए चट्टान की तरह खड़े रहेगा। आता जलील हे निदा खानच्या पाठीशी का उभे राहू इच्छितात हा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे। निदा खान ही MIMची सदस्य असेल, ती संभाजीनगरात राहणारी असेल तर तिला मदत करण्याचा इरादा समजण्यासारखा आहे, पण ती काम करत होती नाशिकमधल्या TCS कंपनीत। तिथेच त्या धर्मांतरणाच्या रॅकेटची पोलखोल झाली। मग त्यानंतर जलील किंवा त्यांच्या पक्षाचा या निदा खानशी काय संबंध हा स्वाभाविक प्रश्न मनात येतो। याचा अर्थ ती पक्षाशी कोणत्या माध्यमातून संबंधित होती का याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे। जर तसं नसेल तर इम्तियाज जलील यांची चौकशी करायला हवी। व्हिडिओ करत असताना पोलीस हे इम्तियाज जलील यांच्या घरी दाखल झाल्याचं कळलं। जलील हे या कुटुंबाला भेटलेले आहेत, ते पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन देत आहेत। निदा खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात आपुलकी आहे। तर जलील यांचा या कुटुंबाशी निकटचा संबंध आहे का? कारण TCS प्रकरणात अडकलेल्या इतर मुस्लिम युवकांच्या बाबत इम्तियाज जलील यांनी असं कोणतेही आश्वासन दिलं नाही की त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहण्याची त्यांनी हमी दिली नाही। पण निदा खानच्या बाबतीत मात्र ते अधिक भावनिक झालेले आहेत। शिवाय त्यांच्याच पक्षाच्या मतीन पटेल या नगरसेवकाने तिला घरात राहण्यास दिलेलं आहे। एक प्रकारे तिला लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामागेही जलील यांची कोणती भूमिका आहे का असा प्रश्न निर्माण होतो। मागे जलील यांच्यावर एक हल्ला झाला होता, त्या व्यक्तीच्या विरोधात मतीन पटेल यांनी निवडणूक लढवली होती। त्यामुळे मतीन पटेल हे जलील यांचे विश्वासू असल्याचे दिसतं। अशा परिस्थितीत तपासाचे काटे जलील यांच्याकडे वळले असले पाहिजेत। पत्रकारांनी जेव्हा जलील यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी एक प्रकारे निदा खानचं लंगडं समर्थन केलेलं आहे। ती काय दहशतवादी आहे का? तिने अनेक लोकांची हत्या केलेली आहे का? अशा थाटात तिच्याबद्दल प्रश्न का उपस्थित केले जात आहेत असा त्यांचा सवाल आहे। ते म्हणतात की जर ती चूक असेल तर मी तिच्या पाठीशी उभा राहणार नाही, पण ती चूक नसेल तर मी तिच्या पाठीशी आहे। हे सगळं जलील एवढ्या आत्मीयतेने का बोलत आहेत हे आश्चर्यजनक आहे। तिची चूक असो वा नसो, जलील हे सतत तिच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या बाबतीत एवढे भावूक का होत आहे? हे प्रकरण मुळात गंभीर आहे। TCS कंपनीतील हिंदू मुलींना दबाव आणून फसवून धर्मांतरित करण्याचे आरोप आहेत आणि त्या संदर्भात FIR नोंदवण्यात आलेले आहे। अशा प्रकरणात पोलीस जी कारवाई करतील ती करण्यापूर्वीच निदा खानला जलील यांच्याकडून एवढं समर्थन देण्याचं कारण कळण्यापलीकडे आहे। एक राजकीय पक्ष जो निवडणुका लढवतो, जनतेला सुविधा, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याची आश्वासनं देतो, त्यासाठी आपले उमेदवार उभे करतो आणि ते निवडूनही लोक देतात, असा पक्ष पीडित तरुणींची बाजू घेण्याऐवजी जिच्यावर आरोप आहेत त्या निदा खानला वाचवण्यासाठी आटापिटा करतोय, हे अनेक शंकांना जन्म देणार आहे। आतापर्यंत या प्रकरणात जे आरोप झालेले आहेत ते गंभीर स्वरूपाचे असल्यानंतरही आरोपी निदा खानची बाजू घेण्यात MIM पक्षाचे नेते आघाडीवर आहेत, हे कोडं आहे। एकूणच धर्मांतरणाचे रॅकेट केवळ या कंपनीत काम करणाऱ्या आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणांच्या किंवा निदा खान या तरुणीपुरतं मर्यादित नाही हे स्पष्ट होते। या प्रकरणाची पाळंमुळं लांबपर्यंत पसरलेली असण्याची शक्यता आहे। ती कुठपर्यंत गेली आहे ते खणून काढलं पाहिजे। महाराष्ट्र पोलिसांकडून जनतेची अपेक्षा आहे, कारण आत्तापर्यंत लव्ह जिहाद, लँड जिहाद या माध्यमातून हिंदू समुदायावर अन्याय करण्याचे प्रकार झालेले आहेत, होत आहेत। आता प्रतितयश कंपन्यांमध्येही अशी रॅकेट चालत असतील आणि त्यामागे कुणा प्रतिष्ठित व्यक्तींचा संबंध असेल तर ते शोधून समाजासमोर यायला पाहिजे। आपण कोणत्या प्रकारच्या समाजात वावरतो आहोत? आपल्या अवतीभोवती आपलीच वाटणारी माणसंही धोका देऊ शकतात, धर्मांतरित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी आपली फसगत करू शकतात। हे भयावह चित्र आहे। त्यात एखादा राजकीय पक्ष, त्यांचे नेते सहभागी असतील, पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर हा मामला आणखीनच गंभीर बनतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।